मंडळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका मोठ्या ब्लॉग मध्ये. आणि आपण चाललोय शिर्डीला. आज आहे गुरुपौर्णिमा. आय होप मी पहिलेच बोलतो की रस्त्यानं जाताना आपल्याला काही पालख्या भेटाव्यात, पण बघूया, कारण मला ऑलरेडी जायला उशीर झालाय, त्याच्यामुळे मग मलाही सांगता येत नाही काही. काल गेलो असतो ना तर मला नक्की सगळ्या गोष्टी पाहायला भेटल्या असतं, पण आता बघूया किती काय कसं आहे काय विषय. ठीक आहे, चलो. आपण मस्त शॉर्टकटनं पण जाऊ शकलो असतो, पण विषय असा झाला की शिर्डीला सकाळी सकाळी जायचं ना, तर मी ते निम्म्या रस्त्यावर आल्यावर ठरवलं. महेंद्रला कॉल झाला ना तेव्हा ठरवलं की आपण शिर्डीला जायचं उद्या सकाळी. गाडीवर ब्लॉग काढायचा आणि थोडाफार बाकीचा उरलेला ब्लॉग तिथं काढायचा, असं माझं ठरलं. म्हणून आता गोप्रोचं स्टँड क्लासवर आहे, मोबाईलचं स्टँड क्लासवर आहे. तसं आता बघूया आपण डिसाईड काय करायचं, म्हणजे गोप्रोचं स्टँड घ्यायचं की मोबाईलचं स्टँड घ्यायचं ते बघ आपण जाऊन अजून डिसाईड केलं. अजून काही फिक्स नाही झालेलं आपलं. मोबाईलमध्ये ब्लॉग काढायचा की रेग्युलर काढायचा हे फक्त फिक्स नाही हो राहिलं, तर बघूया. पण ट्राय करतो गोप्रोचं घ्यायचं, जेणेकरून आपल्याला सगळ्या फुटेज व्यवस्थित भेटतील एकाच जागेवर. आपण घेतलाय गोप्रो आणि मोबाईल 2 in 1. म्हणजे काय, गोप्रोनं जर काढायची वेळ आली तर गोप्रोनं काढू, आणि जर मोबाईलनं काढायची वेळ आली तर मोबाईलनं काढता येईल. वन टाईम दोन्ही गोष्टी घेतल्या, तर बघूया काय होतं. चला, आपण आपलं गोप्रोचं गोप्रो आणि प्लस मोबाईल 2 in 1 स्टँड आहे तेच घेतलं डायरेक्ट. कारण मग माझ्याकडे गोप्रोचं दुसरं जे श्रीमान वापरतो ते गोप्रोचंच म्हणतो, सॉरी श्रीमान वापरतो ते मोबाईलचं स्टँड आहे, पण त्याला फक्त मोबाईलच अटॅच होतो. पण ते स्टँड बादचं आहे, त्यात काय वाद नाही. मग ते सगळं आता आवरलं आहे. आता इथली पब्लिक बरीच आपले इथं गंगामाईच्या घाटावर पण साईबाबाचं खूप मोठं मंदिर आहे, तिकडे गेले असणार आहे दर्शनासाठी. सकाळी सकाळी रांग वगैरे लागली असतं तिथं. आता आपण जातोय शिर्डीला. आता शिर्डीला विषय असा आहे का, महेंद्रने थोडाफार जुगाड लावला आहे दर्शनाचा, तर बघू आपण काय होतं आहे काय नाही. दर्शन करून घेऊ टाकाटाकमध्ये, पण इज्जतीत आपण आपला गोप्रो आणि मोबाईल आणि ते सगळं बाहेर ठेवा. एक गोष्ट राहिली यार, ती गोष्ट राहिली, मेन गोष्ट राहिली. चला ती आपण हे पहिले कलेक्ट करूया. तुम्हाला कचरा दिसतो नाही माहीत नाही, पण रस्त्याचा कचरा बघता रात्री बरं आज पालख्या गेलेले ते. तुम्ही देवाला जा नाही तर कुठं जा, कलियुगामध्ये माणूस जो बदललाय प्रत्येक ठिकाणी, निसर्ग घाण करायचं जे त्यानं ठेका घेतलाय ना, फार अवघड आहे. म्हणजे 100 जास्त बोल 100-90 लोक तरी असे असतात जे जाऊन पाचकन कुठं ना कुठं घाण करतात. कचरा केलाय साऱ्या रस्त्याने. तुम्ही पालखी घेऊन गेलेत, कचरा करून सगळीकडे असं केलं, याला काय अर्थ आहे? साऱ्या रस्त्यानं पालख्याने भेटणार, पण मला असं वाटतंय कचरा नक्की भेटेल साऱ्या रस्त्यानं. आणि साईबाबाला चाललेत निसर्ग हे बघ, याच्यातले तर निम्मे प्यानारच वाटत आहे.
ते खाता खाता फक्त हे करत चालले. सगळ्या रस्त्याला कचरा आहे, आड झोड कचरा केला, आड झोड. बोलायला काही चान्सच नाही बा. आणि बरं हे कचरा उचलणार सुद्धा नाही कोणी. गाया आल्या, गाया वगैरे त्याच्या केळीचे कातडी पडलेले शेळ्या गाया त्या खातील, त्यांचा काय रोल येत नाही. पण मग बाकीचे प्लास्टिकचे द्रोण वगैरे पडलेले आहेत त्यांचं काय, ते कोण उचलणार? हे बघ अरे काय. आणि तुम्ही शेळीला पायी जाताय तर तुम्ही शांत व्यवस्थित सगळ्या गोष्टी करणार. तुमचा कचरा तुमच्याकडे ठेवा ना बे. किंवा ज्यांनी त्यांना प्रसाद वगैरे वाटला सगळ्या गोष्टी, त्यांनी त्या कचऱ्याची काहीतरी सोय करायला पाहिजे की तुम्ही खाल्यानंतर ती गोष्ट त्यातच टाका, जेणेकरून कचरा होणार नाही. आता हे ह्या रस्त्याला येताना कसं दिसतंय? अरे काय करायची इज्जत काढली बे पालखीची. नावाला निसते साईबाबाच्या पालखीला चाललेत. काय खरं आहे यांचं? हे बरं हैराणी आणली आणि सगळ्यांनी. त्यावेळी इकडं पण सेम कचरा करून ठेवला. इथेच कचरा आहे. बायपासला रस्त्यानं चालतो आपण, पण हे जे असं ट्रक आहे यांचं जाम मॅटर होतं. म्हणजे काय, आता तो डायरेक्ट एक गाडी मी इकडनं येऊ राहिलो, तो डायरेक्ट ओव्हरटेक करून येऊ राहिला. मी त्याला डिप्पर मारतोय, तो मला डिप्पर मारतोय. अरे भाई तुझी गाडी मोठी आहे, माझी छोटी आहे. मी थोडंसं साईडला होऊन तू जाऊ शकतो, पण तरी तुला तो दुसरा जर ओव्हरटेक करायला जागा देऊन राहिला, तू ओव्हरटेक का करू राहिला? सिम्पल मध्ये डिम्पल गोष्ट आहे की नाही? अरे काय फारचं पण आहे याचं, काय हरवलं काय नको. याला ओव्हरटेक करायला काय अडचण? हा प्रॉपर ओव्हरटेक मध्ये निघाला. स्कूलला सुट्टी नाही गुरुपौर्णिमेची. स्कूलला सुट्टी त्या गाडीच्या चिखल उडाले हेल्मेटवर माझ्या. हा नाही पळव पळव तू वाचा, तू किंग. तर बांधावरून पाणी येऊ. मला एक कळत नाही, लोक प्लॅटिना सारख्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी एवढं जीव कवर काढतात. अरे 100 cc गाडी आहे, पण प्रेम आहे, जीव आहे ती गाडी, विषय नाही. चांगल्या सुपर बाईकला पूर्ण उरत ती गाडी. सुपर बाईक मध्ये 1 लिटर नाही, याच्यात 1 लिटर बस. कोण किती लांब चालतं आपण बघूया आरामशीर. तसं इकडनं जाताना आपल्या डोराळ्यातून जाताना पालख्या भेटतील. काका उभे तिथं. काकाने मला ओळखलं नाही काय माहिती, पण काका मला वाटतं फिराय वगैरे गेले असतील. हे नानी मित्रांनो, अचानक मध्ये भयानक असं ठरलं का शिर्डीला जायचं आहे आम्हाला, पण महेंद्रला फवारा मारायचा आहे. बघा पाठीमागं आहे महेंद्र, मस्त ट्रॅक्टर तो येऊ राहिला आणि मी चाललोय त्याला ॲज अ सपोर्ट फवारा मारू लागायला. म्हणजे ट्रॅक्टर मी चालवणार आहे, तो फवारा हे करणार आहे. म्हणजे मी तर याच्या आधी ट्रॅक्टर चालवलेला, एकदा चालवला आहे, आता दुसरी वेळ ट्रॅक्टर चालवायची. बघूया किती जमतोय, किती लक्षात आहे काय. तर मला ट्रॅक्टरचा एवढा अंदाज नाही आहे. चला का मी हे चालवलेलं आहे. मी गाडी ती मोठी तुम्ही तुम्हाला माहिती, मोठी गाडी ती चालवतं म्हटलं, ट्रॅक्टर चालवायला काहीच अडचण नाही. फक्त तेवढंच का मोठ्या गाडीचे चाकं दिसते नाही, ट्रॅक्टरचे चाकं दिसतात. हा फक्त फरक आहे, दुसरं काही नाही. महेंद्र येतोय मागं हळूहळू, आपण चाललोय पुढं हळूहळू. महेंद्र तर चाललाय आवरून औषध मारायला. ए कुठं मारायचं? इथं. अच्छा ओके. तिकडे येण्यात काय अर्थ नाही. कोणत्या लाईनला मारायचं आहे यानं? बरं बरं.
लांबरामध्ये का उडत का ते बाबू. त्याने तरी सेफ्टी गिअर घातलेत, रेनकोट घातलेला आहे, मास्क घातलेला आहे. गेला माझं का फक्त नावाला रुमाल आहे. रुमाल तसं लावू शकतो, विषय तो नाही. पण मग बाकी या अंगाचं काय आहे, बाकी अंगावर तर चालू त्याचा तो चालू झाला त्याला. बाकी सगळं तो मारणार आहे. एका ठिकाणी फक्त जिथं ट्रॅक्टर हे करत नाही तिथं हाताने मारायची गरज पडते नाही, तेवढ्याच जागेवर फक्त मी चालवणार आहे. आता बघूया तो एवढं मारून घेणार, त्याच्यानंतर त्याचं कुठल्या तरी एका जागेवर जिथं गरज आहे तिथं मी बसणार चालवायला. बघूया आपण कसं काय. मित्रांनो महिंद्राचं काम चाललं आहे, त्याचं ते डाळिंबाला फवारा मारतोय तो. आणि थोडं फार औषध हात उडालं माझ्या. बरं त्याचा कॉल आला होता म्हणे का मोर नाचू राहिला मोर. आता बघू थांबा, गोप्रोमध्ये तर काय व्हिडिओ घेता येणार नाही कारण झूम इन झूम आउटचा ऑप्शन नाही आहे. तर आपण मोबाईलमध्येच गुपचूप व्हिडिओ काढूया, मोर कुठं बघतो नाचतोय बघूया. हे बघा मित्रांनो, वा नेचरची किमया. मी पहिल्यांदा मोर नाचताना बघितलं. ते बघ मस्त पिसारा फुलवलाय त्यानं. वा समोर जाण्यात काही अर्थ नाही आहे कारण विनाकारण त्याचा आपल्याला पाहून तो घाबरायला नकोय. पण एवढं आहे, मला पाहून त्यानं तोंड फिरून घेतलंय. नाही मी थांबलं ना त्याच्यामुळं. नाही थांबला तो नाचायचं. चला मित्रांनो, काही फवारा मारायचा फवारा सगळा मारून घेतलाय, झालाय. थोडाफार राहिलं. तो महेंद्र बोलला की मी मारून येतो, तू पुढं जा आवर, मग आपल्याला जायला. मग आता आम्ही तो येतो, त्याच्यानंतर आवरायचा, आंघोळ वगैरे करणार तो, आणि आम्ही लगेच शिर्डी दर्शन आपण बघूयात. आता तळ्यात माळ्यात उभं राहिलं थोडंसं दर्शनाचं, पण काका आहे तिथं तर बघूया काय होतंय काय नाही. पण जाऊन तो येऊपर्यंत आपण गोप्रो तरी चार्जिंग करून घेऊया. फायनली मित्रांनो आपला प्रवास चालू झाला आहे. महेंद्र येऊपर्यंत आपण गोप्रो चार्जिंग लावणार होतो. ॲज युजल जसं विसरतो तसं विसरून गेलो. ट्रान्झिशन व्हिडिओ काढलाय जो इंस्टाग्रामला तुम्ही ब्लॉग यायचा आधी बघितलाच असेल किंवा माझ्या स्टेटसला मी ठेवला आहे, तर तो तुम्ही बघितलाच असणार आहे. तो व्हिडिओ मी काढत बसलो होतो, त्याच्यामुळे गोप्रो चार्जिंग करायचा राहिला. आता जेवढ्या फुटेज होतील तेवढ्या होतील गोप्रोमध्ये, बाकी फोनमध्ये काढूया आपण. चलो मस्त पालखी झाली आहे त्या गडामध्ये. पालखी तर आल्याला पहिले पालखीचं दर्शन झालं व्यवस्थित. त्याच्या 2 पालख्या आहेत ॲक्च्युली. रात्रीतून काल 2 दिवसापासून बऱ्याच पालख्या आल्या असणार. रात्री मिरवणुकीला 2 मोठे बँजो होते. सकाळी 2 बँजो होते, रात्री काय म्हणतो अरे मी तसा एक काळा दिसू राहिलो. आपण थोडंसं आहे ना व्हिडिओ सावलीतून व्हिडिओ काढू. हे पालखी ठीक आहे.
शिर्डीमध्ये गर्दी पाहता आता गर्दी तर आडझोड गर्दी आहे, खूप गर्दी बघूया. आता दर्शनाचे तर चान्सेस फार कमी आहेत, पण बघूया दर्शन होतं नाही होतं. अजूनही आम्ही त्याच भरोशावर आहे की दर्शन होईल म्हणून. बघूया, जर नाही झालं तर आपलं मुखदर्शन करून आपण निघूया. तसं आपण साई मंदिरात आलं म्हणलं आपलं दर्शन प्रॉपर लेवलला झालं, त्याच्यात काही वाद नाही. मित्रांनो ही सगळी द्वारकामाईची गर्दी आहे, आडझोड द्वारकामाईसाठी एवढी गर्दी म्हटल्यावर मंदिरात जायचे चान्सेस फार कमी आहे. $2,000 years later. कपांना मित्रांनो हा कुठला पिझ्झा आहे? हा 6 in बिग पिझ्झा 6 in 1 बिग. खाऊन घेतो मग बोलतो. तर चला मित्रांनो जेवण वगैरे करू, जेवण नाही सॉरी पिझ्झा वगैरे खाऊन झाला. समीर आमचा स्पॉन्सर होता, आम्हाला साम्याने स्पॉन्सर केलं. तो बँक मॅनेजर तो घेऊन आला तो बिग 6 काय 6 in 1 pizza. Big 6 काय big 6 in 1 pizza. बिग 6 in 1 पिझ्झा. एकंदरीत सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, दर्शनही झालं. फक्त आता इथून निघायचं कारण वातावरण झालं, त्याच्या आधी आपण पटकन घरी पोहोचायचं पटकन रात. तर मित्रांनो फायनली आपण स्टुडिओला पोहोचलो आहे सुखरूपपणे, व्यवस्थित आहे, दर्शनही झालं एकदम टकाटकमध्ये. ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलंच, पण एका ठिकाणी ब्लॉग फक्त दाखवता आला नाही का, तर गावकरी गेट बंद होतं. गावकरी गेट ओपन झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं त्याच्यावर. आता वाजले 4, मी आत्ता स्टुडिओला पोहोचलो आहे, जस्ट आलो आणि ब्लॉगचा एंड करतो आहे. आता विषय असा आहे की गुरुपौर्णिमेची सगळीकडच गर्दी असते, त्यात काही वाद नाही. आणि जर तुम्हाला गुरुपौर्णिमेचा ब्लॉग हा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ब्लॉग जास्त काही नव्हता, छोटासा ब्लॉग होता. सो येतो प्रत्येकाला गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई भवानी तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण करू. चला येतो.